A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, 4 धावा पाहायला मिळतील. बघा सुरुवात ही फार महत्वाची असते आणि सुरुवात मिळाली आहे. जर सुरुवात चांगली असेल, लॉन्च पॅड सेट झाला तर मात्र स्काय स्क्रॅपर बनायला वेळ लागत नाही. सुरुवात चांगली झाली आहे म्हणता येईल. पहिल्या बॉलवरती आली सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. फुलटॉस बॉल, कॅच कंप्लीट झाली आहे. विकेटचं पतन होतंय, फलंदाज होतील बाद. बॅटर निलेश शाखेळीचा अंत. एका गोष्टीची नोंद करून घ्या बघा, मोबाईल जो आहे तो ज्यावेळेस तुम्ही फील्डला जाता त्यावेळेस तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला 2 रनांची पेनल्टी फिल्डिंग टीम. सो इच अदर कॅन्सल. बरं आहे, भाईचारा ऑन टॉप कंपल्सरी आहे. आयोजन समितीचा निर्णय हा. आयोजन समिती मैदानामध्ये घेऊनच यायचं नाहीये मोबाईल, असं आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अच्छा, म्हणजे असोसिएशनचा रूल आहे. असोसिएशनचा रूल आहे. बघा शिस्तबद्ध स्पर्धा आहे, डिसिप्लिन देखील फार महत्वाचा असतो. आम्ही नेहमी सांगतो नियम वाटींचा काटेकोरपणे पालन करून आपण जर स्पर्धा खेळतायत. येस, वेळ घेतला जातोय त्यामुळे विनंती असेल. न्यू बॅटर मैदानावरती आलेत नीरज. नीरज पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. दोन्ही डावकुरे आताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत, नीरज आणि अनिकेत. फक्त दिशा दाखवली आहे, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. पॉइंट कव्हर क्षेत्रामधून मिळेल सिंगल. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट होत आहे. धावा 2 आणि धावसंख्या फलकावरती 7. हाला फॉर अ रिझन. 7 धावा या फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला अथर्वच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. या षटकामध्ये मिनिमम 10 ते 12 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण लॉन्च पॅड सेट झाला तर स्काय स्क्रॅपर बनायला वेळ लागत नाही. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून वेधून बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. स्क्वेलेकच्या दिशेला पर्वणी होती आणि पर्वणी स्वीकारत असताना नीरज मैदानावरती करतोय राज आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त चौकार. चौकाराच्या साथीने डबल 111 विथ लॉस ऑफ 1 विकेट. निल्सन आकडा मैदानावरती स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो. स्टेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारायचा धाडस होता, प्रयत्न होता, मात्र प्रयत्न अपयशी ठरलाय. डॉटबॉलची समाप्ती आणि डॉटबॉलने षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11. निल्सन आकडा 1 म्हणजे पहिलं षटक, 1 विकेट आणि 11 धावा. पहिले षटक दोन्ही संघांसाठी समान राहिले, कारण विकेट देखील मिळाली आणि डबल डिजिटमध्ये धावसंख्या देखील पाहायला मिळते. सो मी म्हणेल दोन्ही टीमसाठी या पहिलं षटक चांगले राहिले. दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आम्ही सातत्याने उल्लेख करतो. मागील मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 18 बॉल 19 धावांची गरज होती आणि कोण म्हणेल की 18 बॉल 19 रन बनणार नाही. 100 पैकी 99 वेळा त्या धावा चेज होतात, पण समय सूचकता दाखवली नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं नाही, एज्युकेशनल क्रिकेट खेळलं नाही, म्हणून 2 षटकांमध्ये फक्त 2 धावा आल्या आणि त्यामुळे झालं काय तर 6 बॉल 17 धावांची गरज असताना पराजय स्वीकारावा लागला. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अभय आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 2 मध्ये, तर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अनिकेत. डावकुऱ्याचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच साठी ओळखले जातात. बघूया या ओव्हर मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. दोन्ही खेळाडू डावकुरे हाताचे आहेत आणि लेफ्टी बॅटर म्हणजे नॅचरली अग्रेसिव्ह असतात, नैसर्गिक विध्वंसक असतात. आता विध्वंस करावा लागेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे. बाउंड्री डायमेन्शन फार छोटी आहे. कमीत कमी 55 ते 60 धावा देखील बनवणं इथून गरजेचं असेल. ऑन साइडला वळवलाय. फाईन लेग मध्ये फिल्डर असतील, मिळेल सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकेल, जाऊन पोचेल 12 या आकड्यावरती.
अनिकेत आणि नीरज ही जोडी पाहायला मिळते. सलामीला आलेले निलेश पहिल्या बॉलवरती चौकार, मात्र त्यानंतर बाद झाले. दुसऱ्या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. काहीसा आठवण आली आपल्याला पोलार्ड ज्याप्रमाणे आउट झाला होता अगेन्स्ट चेन्नई सुपर किंग. MS धोनीचा मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळाला. मिडऑन मध्ये फिल्डर ठेवला होता, अगदी तसाच खेळाडू बाद झाला. यावेळेस फक्त दिशा दाखवली ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. डिपिश एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. थ्रो खरा, पॅकिंग नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता साज बाज और ताज. 3 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या पुढे सरकेल 3 धाब्यांच्या साथीने. फलक 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती आहेत. नीरज आणि अनिकेतने समय सूचकता दाखवली आणि त्यानंतर बघितलं की पॅकिंग नाहीये, तो तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. एक्स्ट्रा एफर्ट पाहायला मिळाला, एक्स्ट्रा एफर्ट. मात्र दिशा इन गोलंदाजी. वाईट बॉल, क्विकर वन होता, मात्र वेगावरती कंट्रोल राहिलं नाहीये आणि वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. 16 आकडा आपल्या सर्वांसाठी शुभ आहे, कारण वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं. रायरेश्वराच्या मंदिरावरती रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याची स्थापना केली. अगदी तोच आकडा 16 आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो ॲज अ स्कोर कार्ड वरती. फुलटॉस ऑन साईडला वळवलाय, हाताला ब्रश करून मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल. खेळाडूच्या हाताला बॉल ब्रश झाला, त्यामुळे थोडीशी गती कमी झाली, स्पीड कमी झाला आणि त्याला अनुषंगून हा चौकार आडला गेला. कंप्लीट होतील धावा 2. धावफलक 18 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम इन एनी फॉर्मॅट. अर्थातच विराट कोहली 18. अभय बॉलिंग ट्रॅक वरती वेगवान गती गोलंदाजी करतायत. यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब. जितक्या गतीने बॉल आला अगदी त्याच्या डबल गतीने बॉल बाहेर गेलाय. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. अनिकेतच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या साथीने धावफलक 24 या आकड्यावरती. रीच मोठी आहे अनिकेतची आणि अगदी त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना अनिकेत. अनिकेतची रीच मोठी आहे, त्या रीचचा पुरेपूर फायदा तो उचलतो आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये जबरदस्तपणाने आदत से मजबूर. कधी कधी होतं असं. यावेळेस हॅमर करत असताना लॉंग ऑनच्या दिशेला बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतची बॅट आता बोलतीये. अनिकेत नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. पहिले षटकार आणि आता चौकार, आणि चौकारच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड. अभय वेगवान गोलंदाजी करतोय, मात्र त्या वेगवान गोलंदाजी समोर तितकीच तिखट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अनिकेतची. कौतुक 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 करावं लागेल अनिकेतचं. कमालीची फलंदाजी. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला. हाफ पिच अँड पनिश. स्क्वेले क्षेत्रामध्ये फिल्डर असतील, मिळेल सिंगल. मात्र खराब खराब स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला कीपिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. बॅकिंगला एकही खेळाडू नाहीये. मिस्टेक होती कीपरच्या माध्यमातून, मात्र बॅकिंगला खेळाडू नाहीयेत. गोलंदाज अभय नाराज आहेत आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 धावांनी पुढे सरकेल 31 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 31 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा या फलकावरती. चला स्पीडअप करायचंय, भरपूर उशीर होतोय.
4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करणं बंधनकारक, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये आणणं बंधनकारक असेल. 31 ऑन द बोर्ड, 31 धावा या फलकावरती. 3.5 मिनिटांमध्ये आता षटक कंप्लीट करावं लागेल. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार पाहायला मिळतील. अंपायर मॅच बॉल आलेला आहे. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं ओमकारच्या माध्यमातून मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित शुभारंभ चषक 2025 कौतुक करावं लागेल शैलेश दादांचं, अमित दादांचं. A1 जोडी आणि A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. वाईट बॉल, वाईट +1, एकूण या 2 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 34 धावा फलकावरती. 3 एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये आल्यात. 1 लेग बायची आणि वाईट +1, 2 एक्स्ट्रा. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो गई गलती और हो गई भूल. यावेळेस थोडंसं जजमेंट चुकीचं राहिलं. कॅच जरूर पकडण्यात आली मात्र पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होते आणि त्यामुळे या बॉलवरती देखील हा नशिबाचा षटकार. नशिबाच्या 6 धावा मिळतील. भाग्य भी बहादूर को साथ देत आहे आपण नेहमी म्हणतो. बहादुरी दाखवतोय अनिकेत आणि अनिकेतच्या बॅटमधून धावा देखील येत आहेत आणि त्याला नशिबाची देखील साथ मिळतीये. त्यावेळेस सिंगल पाहायला मिळेल. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. फिंगर रोल करण्यात आले. लेग बायस, बॉडीला ब्रश बॉल झाला आणि तोपर्यंत 1 रन ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. फलक जाऊन पुढे पोहोचेल 42 या आकड्यावरती. षटकातील 5 बॉल झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय. फर्स्ट टाइम इन द टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री आपल्याला अशा प्रकारचा मॉड्यूल पाहायला मिळतोय की तुम्ही मॅच खेळायला आलेत तर तो जो तुम्हाला कार्ड देण्यात आलाय तो स्कॅन करणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 3 ला आपण पाहू शकतो आता पूर्णत्व मिळालंय. ओव्हर नंबर 3 समाप्त झाली आहे. धावफलक 44 पाहायला मिळेल. 14.67च्या सरासरीने फार चांगली बॅटिंग मैदानावरती होती आहे सावंत कोण या संघाची. हाडाचा कोण हा संघ देखील काही कमी नाही आहे आणि त्या संघाविरुद्ध जर तुम्हाला बॉलिंग करायची असेल तर मिनिमम 55-60 रन बनवणं गरजेचं आहे आणि त्याला अनुषंगून फार चांगली सुरुवात म्हणता येईल, फार चांगली बॅटिंग म्हणता येईल. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि 4 जर्सी नंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत. ऑन साइडला वळवला आहे पण संकडे अपील करण्यात आली मात्र सिंगल कंप्लीट आहे. कोणी खेळाडू मौजूद नाही आहे, उपलब्धच नव्हता खेळाडू. 2 धावा कंप्लीट. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 4 मध्ये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 46 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडवरती नीरज आहे. नीरजचं कौतुक करावं लागेल. मोठा फटका फक्त 1 आलाय ज्यावरती चौकार आलाय मात्र त्या व्यतिरिक्त 2 डबल आणि 1 3 धावांचा आपण पाहू शकतो. त्याच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन 46 ऑन द बोर्ड. कोल्डपेचा बॉल जरूर होता. थ्रो थोडासा आखूड आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायस सिंगल ॲड होईल. एका धावेने फलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 47 या आकड्यावरती.
47 या आकड्यावरती आजच्या या संपूर्ण स्पर्धेमधील पहिलं अर्धशतकीय स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल का? 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 3 धावा त्यासाठी शिल्लक आहेत. यावेळेस सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खेळाडूंच्या माध्यमातून बॅकिंग येत नाहीये. वाईड +2, त्यामुळे 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत संघाच्या. पहिला संघ ज्याने अर्धशतकीय खेळी साकारली आहे. स्कोर कार्ड वरती अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जर कोणाचा सर्वात मोठा असेल तर तो अनिकेतचा. अकूट टप्प्याचा बॉल तुम्ही द्याल तर तो तुम्हाला मारेल, अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. पुल करत असताना हाफ पिच बॉलला पनिश केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. मिड विकेट स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अनिकेतच्या बॅट मधून 2 चौकार 2 षटकार आलेत. कमालीची तो बॅटिंग करतोय. 11 बॉल 30 धावेंवरती खेळतोय. फुलटॉस बॉल, मोठा स्ट्रोक मारू शकले नाहीयेत. सिंगल ऍड होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 55 धावा फलकावरती. 55 ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 मैदानावरती अनिकेतच्या माध्यमातून आणि फार चांगला स्कोर आतापर्यंत राहिलाय, नो डाऊट ॲट ऑल. दुसऱ्या इनिंग मध्ये संघर्ष करावा लागेल यातही मात्र शंका नाही आहे. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये 2 खेळाडू फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज नीरजच्या बॅट मधून देखील हा खणखणीत षटकार. खरबुजे को देख टरबुजा भी रंग बदलताय, आपण ऐकलंय. इथे अनिकेतला पाहून नीरज देखील आपली बॅट फिरवतोय आणि धावा देखील बनवतोय. धावसंख्या फलकावरती 61, 61 धावा फलकावरती. अजून देखील शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. स्लॉट मधला बॉल फटका लाजवाब व्ही शेप मध्ये. डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो होता, आता स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज बाद होईल. अखेर 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 62 या आकड्यावरती आणि 63 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. टीम सावंतकोंड या संघाच्या माध्यमातून टीम आडाचा कोंड या संघासमोर. (63) 63 धावेंचं लक्ष्य. योगी सरांची देखील भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. दत्ता कडव सर, DK सर त्यांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी याचं ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे देखील आपण कौतुक करणार आहोत. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्यायची लवकरात लवकर, ही नम्रतेची विनंती असेल. 63 63 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. स्पीडअप करा विनंती असेल बॅटिंग टीम. आडाचा काउंट, भरपूर मेहनत करावी लागेल टीम आडाचा काउंट या संघाला. 63 63 धाब्यांचा पाठलाग करायचे तर मात्र मैदानावरती पहिल्याच बॉल पासून 4थ्या गिअरवरती 5व्या गिअरवरती बॅटिंग करावी लागेल.
बॅटिंग टीम एक गोष्ट लक्षात ठेवा की जसा फलंदाज आउट होईल आपण देखील लवकरात लवकर बॅटरला मैदानावरती पाठवायचे आणि टीम मीटिंग घ्यायची नाहीये ही फिल्डिंग टीमला विनंती असेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्यात सावंत कोण या संघाने 62 62 63 63 धावेंचं लक्ष्य. आडाचा कौन या संघासमोर असेल. फार भला मोठा लक्ष्य आहे आणि भला मोठा लक्ष्य या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. लक्ष्य जरूर मोठा आहे मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. आता लढाई करावी लागेल. मैदानावरती बघूया ती लढाई कशा प्रकारची असेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर हर्षल आपल्याला पाहायला मिळतील आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. वैभव आणि तुषार असे दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. वैभव आपल्याला पाहायला मिळतील ॲज ओपनर. तुषारच्या खांद्यावरती देखील जबाबदारी. या दोघांचा खेळ फार महत्त्वाचा राहणार आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल स्लॉट मधला बॉल होता. मिस केली ऑपॉर्च्युनिटी. हा बॉल चौकार किंवा षटकाराचा होता. डोक्यावरती हात ठेवलंय कारण माहिती आहे धावा येऊ शकल्या असत्या. आलाय डॉट पहिलाच बॉल. यावेळेस चेंडू हवेत असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती मात्र नोमॅन्स लँड मध्ये बॉल आढळलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी. धावांचा पाऊस पाडावा लागेल. आताच पाऊस संपला मात्र धावांचा पाऊस सुरू करावा लागेल पुन्हा एकदा. वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. तुषारच्या खांद्यावरती जबाबदारी. या दोन खेळाडूंना आता डुबती नैया किनारी पोचवावी लागेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 2. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता मात्र सिंगल कंप्लीट होईल. सेम स्ट्रोक पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आता आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे विनंती असेल तामसाडे टीम आणि घागरकोंड दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी या. ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. तामसाडे संघाचे कॅप्टन आणि घागरकोंड संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कव्हर करणार आहोत. ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. इनफिल्डला बेदून आउटफील्ड फास्ट आहे. स्क्वेलेकच्या दिशेला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळेल. बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा. त्या म्हणजेच आय थिंक 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या फलकावरती 3 धाब्यांच्या साथीने पाहायला मिळेल 7 या आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. अखेर बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अशीच बॅटिंग करावी लागेल. 63 धावा काही कमी नाही आहेत आणि 63 धाव्यांचा जर पाठलाग करायचा असेल तर मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणं इज मॅन्डेटरी आणि अखेर तसंच आपल्याला पाहायला मिळालं. चौकार आलाय आणि चौकारच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. येस एक बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे.
कॅच झाली ड्रॉप. 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 धावा या फलकावरती पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या अखेरीस. पहिला षटक ज्यावेळेस पहिली इनिंग समाप्त झाली त्यावेळेस 11 धावा होत्या. तुम्ही 2 धावा एक्स्ट्रा बनवल्यात, मात्र त्यानंतर धावेंचा वेग वाढला. दुसऱ्या षटकामध्ये 20, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि चौथ्या षटकामध्ये 18 आल्या. आता तशीच बॅटिंग करावी लागेल. कोणाला तरी अनिकेत आणि कोणाला तरी नीरज बनावं लागेल. बघूया इथे कोण चांगली बॅटिंग करेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील नीरज. बघूया नीरज कशा प्रकारची कामगिरी करतील. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. आदरणीय नागेशजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तामसाडे विपक्ष घागरकोंड अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा, लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 63 असून देखील 50 धाब्यांची आवश्यकता आहे. 16 बॉलमध्ये 50 धावा बनवणं गरजेचं आहे. बघूया 5व्या-6व्या गिअरवरती आता बॅटिंग करावी लागेल. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कॅचची संधी, कॅच झाली ड्रॉप. निलेश होते आणि निलेशच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाली आहे आणि तोपर्यंत मैदानावरती सिंगल ऍड होईल. दुसऱ्या सामन्याचा म्हणजे दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा आपल्याला टॉस झालेला पाहायला मिळतोय. तामसाडे विपक्ष बोरकर माफ करा घागरकोंड अशी लढत होती आणि तामसाडे संघाने टॉस जिंकलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. यावेळेस देखील मिस्टेक पाहायला मिळतोय. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावफलक 16 या आकड्यावरती. धावा भरपूर आहेत म्हणून लेझी क्रिकेट खेळून चालणार नाहीये. तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा देखील स्टँडर्ड ठेवणं गरजेचं आहे, कारण फिल्डिंग करत असताना जर एखादी मिस्टेक झाली तर पूर्ण दिवस देखील खराब होतो असं मी ऐकलंय आणि बघितलंय देखील. ऑन साइडला वळवलाय, ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मैदानावरती येईल सिंगल. एका धावेच्या साथीने धावफलक 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा विचार केला तर चेंडू झालेत आतापर्यंत 5. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक. जबरदस्त गोलंदाजी नीरजने केली आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, कॅच अखेर कंप्लीट झाली आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता अस्मित हास्य पाहायला मिळतोय, कारण निलेशने झेल संपादित केली आहे. विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का बसतोय तुषारच्या स्वरूपामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. सतरा धावा या फलकावरती आहेत 2 षटकांच्या अखेरीस. पहिलाच बॉल वाईट पाहायला मिळतोय
अविनाशने दिशाहीन गोलंदाजी केली. ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईडिश लाईन, त्याला अगदी कट करत बॉल चाललाय. फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आणि फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक पाहायला मिळेल इथे देखील. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्यात. 2 धावींच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती. 1 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय आणि मिड विकेटच्या दिशेला बॉलला पाठवून दिलंय सीमा पलीकडे. सिक्सर, षटकार आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 26. देर आहे पर दुरुस्त. आता अशीच बॅटिंग करावी लागेल या ओव्हरमध्ये. शिल्लक आहे चेंडू 4. या 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले. या मॅच मध्ये अजून देखील हवा आपल्याला पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. व्हाईट बॉल बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्या. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. फक्त धावसंख्या फलकावरती 27 आकड्यावरती पाहायला मिळते. 2 वाईट, 1 डबल, 1 षटकार. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस स्लॉट मधला बॉल, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय वाईडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वैभव जबरदस्त बॅटिंग करतोय. काय कमालीचा स्ट्रोक होता. शॉट ऑफ द डे, जबरदस्त स्ट्रोक. ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा देखना, रुबाबदार नजराणा आणि लॉंग ऑफच्या दिशेला षटकार पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं की 4 शिल्लक आहेत बॉल, त्यापैकी 2 मोठे फटके आले. या मॅच मध्ये अजून देखील हवा पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला विशेप मध्ये वळवलाय. डीप मध्ये अनिकेत, ज्याच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. मात्र अखेर 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावींच्या साथीने धावफलक 36 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 63 धावींची गरज आहे आणि त्यापैकी 36 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. अजून एक दमदार स्ट्रोक वैभवच्या बॅट मधून. अजून एक दमदार, रुबाबदार, दणदणीत, खणखणीत असा षटकार. 6 धावा पाहायला मिळतील. धावफलक 41. विजयासाठी अजून देखील 22 धावींची आवश्यकता. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 7 बॉल 22 अशी समीकरणावरती मॅच आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा मुकाबला पाहायला मिळतोय. यावेळेस व्हाईट बॉल, वैभवचा भय आता आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश वरती आहे आणि प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. अविनाश थोडासा प्रेशर मध्ये, आता थोडासा शांत व्हावं लागेल. म्हटलं जातं प्रेशर मध्ये असाल थोडेसे शांत व्हा आणि त्यानंतर गोलंदाजी करा. शांत डोक्याने चांगलीच गोलंदाजी होईल. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार अविनाश. मागडं षटक ठरलंय आणि यावेळेस वेस्ट ऑफ वाईट बीमर आणि थर्ड मॅनचा खेळाडू बीट होतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो आणि नो वरती चौकार, म्हणजे या नशिबाच्या 5 धावा आता नशीब सोबत आहे. ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. आडाचा कौंडा संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. 13 बॉल मध्ये 38 धावांची विध्वंसक खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर वैभव, कमालीची बॅटिंग.
7 बॉलमध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. 7 बॉलमध्ये 16 धावेंची आवश्यकता. या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 30 धावा खर्च केल्यात गोलंदाज अविनाशने. सात बॉलमध्ये 16 धावेंची आवश्यकता आणि फ्रीडचा बॉल. आणि वैभवचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे वैभवने कमबॅक करून दिलाय. अशक्य वाटणारा सामना आता शक्याच्या दिशेला. मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. लेगबायशी एकदा वाट. मी म्हणेल चौकार नाही आला, षटकार नाही आला, काही हरकत नाहीये. टीम आडाचा काउंट, कारण आता स्ट्रायकिंग एंडवरती शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल खेळायची ऑपॉर्च्युनिटी ही वैभवकडे आहे, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आहे. सिंगल आली आहे. अशा रीतीने षटक क्रमांक 3 समा, धावफलक 48 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्पीडअप करायचंय. विनंती असेल, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, टीम अडल घ्यायचं नाहीये. पहिल्या आणि फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभव कमालीची बॅटिंग करतोय. कमाल खेळतोय. 50 अप. 54 धावा या फलकावरती. पाच बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे. सुटकेचा निश्वास डगआउटने गेलाय. टाळ्या वाजतायत, कारण माहिती आहे वैभवचं राहणं महत्वाचं आहे आणि हीच ओळख आहे. ज्यावेळेस तुम्ही गावासाठी खेळता तर गावाची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली असते. अशा वेळी ना भूक ना ताण ना थकवा जाणवतो तो फक्त विजय, आणि तो देखील गावासाठी. आणि तो मैदानावरती करत असताना वैभव रक्ताचा पाणी करतोय. कमालीची बॅटिंग तो करतोय. 16 बॉलमध्ये 46 धावेंवरती खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वैभवसाठी. विजयासाठी 4 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता आणि अर्धशतकासाठी 4 धावेंची आवश्यकता आहे वैभवच्या. मात्र तो म्हणेल की अर्धशतक लांबची गोष्ट आहे, आता मला माझ्या संघाला जिंकून द्यायचंय, कारण ग्रामीण क्रिकेटर जो आहे तो फक्त आणि फक्त गावासाठी खेळतो. 4 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली आहे कुठे. चार बॉल 7 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि नो बॉल, मिस्टेक झाली आहे. 4 बॉल 6 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचला भरपूर उशीर झालाय, भरपूर उशीर. त्यामुळे विनंती असेल थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. 4 बॉल 6, 4 बॉलमध्ये 6 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण असेल. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. 4 बॉल 6 हे समीकरण. जानिकेतने पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग केली, कमालीची फलंदाजी केली. असा अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि फ्रीडचा बॉल आहे. 4 बॉलमध्ये 6 धावेंची आवश्यकता आणि वैभवकडे ती काबिलियत आहे की तो याच बॉलवरती सामना फिनिश करू शकतो.